वर्षाला 5 एकर, म्हणजे आपण अधोगतीला चाललो का प्रगतीला चाललो याच्याकडे विचार करायला पाहिजे. आणि तरीही आमचे अध्यक्ष महोदय म्हणतात, रेवरालला कार्यक्रम झाला, त्यांचं भाषण आहे का जोपर्यंत मी आहो तेव्हा मी राहीन अध्यक्ष, याच्यानंतर माझा मुलगा बनेल. तर काय ही कुणाची अशी कौटुंबिक प्रॉपर्टी आहे का हो, की जोपर्यंत अध्यक्ष आहेत तोपर्यंत अध्यक्ष राहील आणि त्याच्यानंतर त्यांचे मुलं बनतील. तर यावर सेवकांनी विचार करायला पाहिजे. एवढा अभिमान नको आहे माणसाला, एवढा अभिमान माणसाला नको आहे. हा अभिमान संपवायला पाहिजे असं माझं मत आहे. मंडळाची प्रगती साहेबांना वाटत असेल हा माणूस बोलत बसतो, मी याच्यासाठी बोलतो की तुमच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे, कार्यप्रणाली सुधारायला पाहिजे. मला तुमचा काही विरोध नाही साहेब, पण तुम्ही कार्यप्रणाली सुधारवा. असा एकदम अभिमान आणू नका. सेवक म्हणजे काही बाबांचे सेवक आहेत, कुणाची काही वैयक्तिक प्रॉपर्टी नाही आहे. आपण सर्व असल्यासारखे आहेत मंडळाचे वनमॅन शो. तर आपण आपले विचार दुरुस्त करा. सेवकांची जे लोकशाही पाहिजे किंवा सेवकांना जो अधिकार पाहिजे तो अधिकार सेवकांना मिळायला पाहिजे. मी सेवकांसाठी तर लढत राहीन, बोलत राहीन.